नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रणय नावाच्या एका मुलाची गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. प्रणय 16 वर्षांचा आहे आणि 12वीत शिकतो. आता प्रणय हा हुशार आहे, पण त्याला एक छोटीशी समस्या आहे. तो प्रचंड आळशी आहे. कल्पना करा, एका सनी दिवशी सकाळी प्रणयचा अलार्म वाजतो. तो अलार्म बंद करतो, दुसरीकडे वळतो आणि परत झोपी जातो. एका तासाने तो उठतो आणि त्याला कळतं की तो शाळेला उशिरा झाला आहे. पण याऐवजी तो अगदी आरामात तयार होतो, कारण त्याला वाटतं की तो नंतर सगळं काम करून मिळवू शकेल. टिपिकल प्रणय. शाळेत प्रणयचे मित्र येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यासात गडलेले असतात. पण प्रणय तो कोपऱ्यात बसून वहीत चित्रे काढतोय आणि स्वप्नांच्या दुनियेत रममान आहे. त्याचे मित्र त्याला सारखं सांगत असतात, प्रणय अभ्यास कर, परीक्षा महत्वाची आहे. पण प्रणय खांदे उचलतो आणि म्हणतो, मी करेन, काळजी करू नका. आता इथे गोष्ट रंजक होते. आळशी असूनही प्रणयला गोष्टी लवकर समजतात. तो क्वचितच अभ्यास करतो, तरीही तो चांगले गुण मिळवतो. त्या चंगुपीत तो वर्गात लक्षपूर्वक ऐकतो आणि सगळं पहिल्यांदाच समजून घेतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याला आव्हाने येत नाहीत. एके दिवशी एक अचानक चाचणी होते आणि सगळे घाबरतात. प्रणयने अजिबात अभ्यास केलेला नसतो. तो तिथे बसून नर्वस होऊन पेन फिरवतोय. पण मग तो एक दीर्घ श्वास घेतो आणि एक करून प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. निकाल लागतात तेव्हा अंदाज लावा, कोण अव्वल असतो? हो, प्रणयच. त्याचे शिक्षक नेहमीचे गोंधळले असतात. त्यांना त्याची क्षमता दिसते, पण त्याच्या बरोबर त्याच्या मेहनत करण्याचा उदासीनपणाही दिसतो. ते त्याला नेहमी प्रोत्साहन देतात, सांगतात की थोडीशी अधिक मेहनत केल्यास तो आणखी मोठ्या गोष्टी साध्य करू शकेल. पण प्रणय हसतो आणि म्हणतो, जे चालतं नाही ते का बदलवायचे? घरी प्रणयची आई वेगळीच गोष्ट आहे. ती त्याला अभ्यास आणि कामांबद्दल सारखं सांगत असते. पण प्रणयकडे त्याचे मार्ग आहेत. तो आपल्या हुशारीचा वापर करून गोष्टी लवकर पूर्ण करतो, जेणेकरून तो त्याच्या आवडत्या छंदाला परत जाऊ शकेल, काहीही न करणे. तर प्रणयच्या कथेतून आपण काय शिकू शकतो? हुशार असणे चांगले आहे, पण जर तुम्ही बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रम केले तर काय शक्य आहे याची कल्पना करा. प्रणयची गोष्ट आपल्याला आठवण करून देते की क्षमता ही फक्त अर्धी लढाई आहे. तुम्ही ती कशी वापरता हे खरोखर महत्वाचे आहे. ठीक आहे, आजच्या कथेसाठी एवढेच. लक्षात ठेवा, थोडासा प्रयत्न खूप पुढे नेऊ शकतो. प्रणय सारखे होऊ नका, प्रणयपेक्षा चांगले व्हा. पुढच्या वेळी भेटूया.